स्वीकारली आहे का आणि काय आरोप आहे? याचिका सध्या दाखल करायला गेली आहे. केस आता जेव्हा रजिस्ट्रीकडून करेक्शन्स होतील तेव्हा ऑब्जेक्शन वगैरे रिमूव्ह होऊन त्याला नंबर मिळेल. तर आता जस्ट त्या प्रोसेसमध्ये आहे. या याचिकेमध्ये मुख्य जे आरोप आहे, दिशा साळव्यांचे वडील यांनी ही याचिका दाखल केली आहे. पहिली मागणी आहे की याच्या आधी जी PIL दाखल केलेली आहे रशीद खान पठाण, सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट पक्षकार संघटना लिटिगंट असोसिएशनचे अध्यक्ष, तर त्या PILला ही टॅग करण्यात यावी. पहिला पॉइंट. दुसरी प्रेयर आहे की 12 जानेवारी ही बाब कोणत्याच पत्रकारांनी दाखवली नाही. जरा याच्यावर त्यांनी म्हणजे कॉन्सन्ट्रेट करण्यात यावी. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. 12 जानेवारी 2024 रोजी लेखी तक्रार रशीद खान पठाण यांनी दिलेली आहे. त्याच्यामध्ये गँगरेप, मर्डर, चाइल्ड अब्यूज पासून असे सिरियस ऑफेन्स, नार्कोटिक्स, ड्रग्सचे, NDPSचे सगळे सेक्शन्स वगैरे आणि उपलब्ध पुरावे त्यांच्याकडे असलेले त्यांनी दिले आहे. सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन आहे ललिता कुमारी प्रकरणातले, त्या आधारावर पोलीस महासंचालक मुंबई यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या पोलिसांना डायरेक्शन दिले आहेत की जेव्हा दखलपात्र गुन्ह्याची तक्रार येते कॉग्निजेबल ऑफेन्सची, आणि खास करून आता ही तर रेप आणि मर्डर आहे, गँगरेप आणि मर्डर, तर या तक्रारीवर फर्स्ट पोलीस इज बाउंड टू रजिस्टर FIR. पहिले गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि नंतर इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. जर बलात्काराची तक्रारीवर गुन्हा नोंद करण्यास नकार दिला तर तो पोलीस अधिकारी हा IPC 166A नुसार 2 वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेस पात्र ठरतो. या प्रकरणात 12 जानेवारी 2024ला तक्रार देऊन सुद्धा या आरोपी पोलीस अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत गुन्हा दाखल केला नाही. करिता मान्य उच्च न्यायालयाने याच्यात गुन्हा दाखलचे आदेश द्यावेत आणि ते संबंधित जे काही आरोपी अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा IPC 166A, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 145 सबसेक्शन 2 आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट 1971 कोर्ट अवमानना कायदा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्यांच्यावर डिपार्टमेंटल ऍक्शन, सस्पेन्शन, डिसमिसल हे सुद्धा करण्यात यावं. ही दुसरी मागणी आहे. तिसरी इम्पॉर्टंट मागणी, या FIR मध्ये उपलब्ध पुरावे आणि मुख्य आरोपी आदित्य ठाकरे, आणि सगळेजण सांगतात आदित्य ठाकरे आरोपी, त्याच्यासोबत उद्धव ठाकरे पण आरोपी आहेत, त्याच्यासोबत सूरज पंचोली पण आरोपी आहे, पोलीस अधिकारी पण आरोपी आहेत. तर या सगळ्यांवर जेव्हा गुन्हा दाखल झाला तर यांना कस्टडीत घ्या. यांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट, लाय डिटेक्टर टेस्ट अशा सायंटिफिक टेस्ट करा. टाइम बाउंड मॅनरमध्ये ते इन्व्हेस्टिगेशन करा. आणि इन्व्हेस्टिगेशन म्हणजे हा तपास हा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करा. म्हणजे पहिला प्रॉब्लेम काय आहे इथे की काही पोलीस अधिकारी आरोपी आहेत, यांची गुंडागिरी आहे इकडे. तर याच्यामुळे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये निष्पक्ष सुनावणी शक्य नाही, निष्पक्ष तपास शक्य नाही. म्हणून जे सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन आहेत त्यानुसार या प्रकरणाचा तपास CBIकडे जायला पाहिजे. दुसरी गोष्ट, या प्रकरणाची सुनावणी ही महाराष्ट्राच्या बाहेर व्हायला पाहिजे. तशी मागणी आमची याचिकेत करण्यात आली आहे. त्याच्यानंतर जे फिर्यादी आहेत, जे मूळ पीडित आहेत, दिशाचे वडील, त्यांना त्यांच्या पत्नीला, त्यांचे वकील, या प्रकरणातले साक्षीदार काही तुम्हाला सांगितले आहेत, काही अजून कोणालाच सांगितले नाही. या सगळ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं, ही पण मागणी याच्यात आहे. त्याच्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्या लोकांना जी माहिती दिली की या डिपार्टमेंटचे एक दुसरे अधिकारी होते, समीर वानखेडे साहेब. तर समीर वानखेडे साहेबांच्या बद्दल त्यांनी जे इन्फॉर्मेशन दिली आहे ते पण शॉकिंग रिव्हिलेशन आहे की या प्रकरणात जेव्हा रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात, तर तिचे जे चॅट रिकव्हर केले ही बाब
कोणत्याही मीडियाने दाखवली नाही. त्या चॅटमध्ये ही बाब पुढे आली की रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरेंचे संबंध खूप जुने आहेत, वर्षापासूनचे आहेत. आणि या दोन्ही आरोपींनी, रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांनी सगळ्यांसमोर येऊन सांगितलं होतं की आम्ही दोघं एक दुसऱ्याला ओळखत नाही. त्यांचा हा खोटेपणा त्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोची फाईल आणि जे बिहार पोलिसांनी इन्क्वायरी केली होती त्याच्याबद्दल खासदार जे राहुल शेवाळे होते यांनी लोकसभेत मुद्दा मांडला होता की 44 वेळा यांचे कन्व्हर्सेशन झाले एक दुसऱ्यांच्या सोबत, फोन कॉल झाले. मर्डर टाइमच्या वेळेस जे 2 मर्डर झाले, दिशा सालियांचा पहिले झाला आणि 6 दिवसात 5 दिवसात जे काही आहे तो सुशांत सिंग राजपूत यांचा झाला, तेव्हा 44 कॉल यांचे होते. आणि ज्या दिवशी दिशाचा मर्डर होणार आहे त्याच दिवशी रिया चक्रवर्ती अनऑफ सडन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जी काही होती ते सुशांत सिंग सोबत, त्यांना सोडून पळून जाते, त्याचा फोन ब्लॉक करते. रात्री हा मर्डर होतो आणि 5 दिवसात दुसरा मर्डर होतो. तर याबाबतचे महत्वपूर्ण पुरावे दिशा सालियांच्या फ्लॅटवर त्या दिवशी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली होते हे प्रूव्ह करणारे डिजिटल प्रूफ्स, मोबाईल टॉवर लोकेशन आणि एक्स्ट्रा जे आत्ता नाही सांगत आहे मी, हे सगळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या फाईलमध्ये आहे, समीर वानखेडे साहेब यांच्याकडे आहेत. तर त्यांना आम्ही रिस्पॉन्डंट बनवलं आहे. त्यांनी उच्च न्यायालयात ते शपथपत्रावर द्यावे असं त्यांना आदेश देण्याची आमची विनंती करण्यात आली आहे. याबाबत तुम्ही नार्कोटिक कंट्रोल ब्युरोकडे जावे, सर्व पत्रकारांनी त्यांना विचारावं. खूप इम्पॉर्टंट मुद्दा की या प्रकरणात काय काय तुमच्याकडे पुरावे आले होते आणि त्यात कोणाला अटक करण्यात आली आणि कोणाला अटक करू नये याच्याकरिता काय सेटलमेंट झाली हे तुम्ही सांगावं, नाही तर हायकोर्ट ते काढून घेईल त्यांच्याकडून. हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर आणखीन एक इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर पिटिशनर किंवा आमच्यापैकी कोणालाही काही झालं, जीवाला धोका झाला, तर ही पिटिशन हे आमचं डाईंग डिक्लेरेशन मृत्यूपूर्व जबानी म्हणून कन्सिडर करण्यात यावं आणि आमच्या मृत्यूला नैसर्गिक अनैसर्गिक कोणताही मृत्यू असेल, असा सुसाईड दाखवण्याचा प्रयत्न असेल, ऍक्सिडेंट केला असेल, तर त्याला आदित्य ठाकरे अँड गँग ही जबाबदार धरण्यात यावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्याच्यानंतर आणखीन जी एक इम्पॉर्टंट प्रेयर आहे, मागच्या वेळेस काय झालं होतं आणि माझा काही पत्रकारांवर आरोप आहे, त्यांनी काय केलं होतं की जेव्हा आदित्य ठाकरे यांनी PIL मध्ये जे हस्तक्षेप याचिका लावली त्याचा याच्यात उल्लेख आहे, तेव्हा त्यांचं शपथपत्र खोटं होतं. ते खोटं त्यांनी काय सांगितलं होतं की CBIने मला क्लीन चिट दिली आहे दिशाच्या मर्डर केसमध्ये. मग त्यांच्यावर आम्ही 340 CRPC नुसार त्यांना कस्टडीत घेण्याकरिता, त्यांना आणि त्यांच्या वकिलांना कस्टडीत घेण्याकरिता 150 पेजचं एक पूर्ण डिटेल्ड ॲप्लिकेशन केसला सहित दाखल केलं आहे. ते ऑन रेकॉर्ड आहे. कंटेम्प्टची ॲक्शन, परज्युरी, IPC 191, 192, 209, 120B सेक्शनची आमची हे आहे. त्याचं रिपोर्टिंग योग्य काही मीडियाने केलं, त्यांचा आभार, पण काही लोकांनी केलं नाही. म्हणजे तुम्ही पाठवलं, वरती नाही केलं, त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. तर असे प्रकार घडू नये आणि याच्या आधी आदित्य ठाकरे अँड गँगने स्पॉन्सर करून राजदीप सरदेसाई सारख्या लोकांच्या माध्यमातून इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह अरेंज केला होता. त्याच्यामध्ये मर्डरला SIT इन्क्वायरी करत असताना, SIT जेव्हा इन्क्वायरी करते आहे तेव्हा त्याच्या आधीच याला पोर्ट्रे करायचं की हे सुसाईड आहे. त्याच्यानंतर सुशांत सिंगच्या प्रकरणामध्ये CBIने स्पष्ट सांगितलं मर्डर अँगल आम्ही रिफ्यूज केला नाहीये. तरी रिया चक्रवर्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आणि त्याला सांगायचं की अच्छा वो सुसाइड का आपको झूठा फसाया गया था. हे जे माहोल तयार करण्याचा प्रयत्न केला ते कंटेम्प्ट आहे आणि IPC 120B सोबत एव्हिडन्स ऍक्ट सेक्शन 10 याच्यानुसार मूळ आरोपी सोबत राजदीप सरदेसाई, न्यूज लॉन्ड्री न्यूज चॅनल
आणि लाईव्ह लॉ यांना आरोपी करण्यात यावं ही आमची प्रेयर आहे. त्याच्यानंतर त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई करा आणि त्यांना मेन केसमध्ये आरोपी बनवा, कारण तसा काय केस लॉ आहे. त्याच्यानंतर एक आणखी मागणी ही केली आहे की त्यांचे हे एक थोडंसं सेन्सिबल विषय आहे की आई वडील त्रस्त झाले आहेत आणि कोणतेही वडील वगैरे येऊन हे तुम्हाला सांगू शकत नाही. आम्ही काही पुरावे दिले आहे, ॲफिडेव्हिटमध्ये सांगितलं आहे, काही पुरावे आमच्याकडे आहेत. जेव्हा वाटेल सील्ड एन्व्हलपमध्ये देऊ, ते आम्ही दाखवू शकत नाही, तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही समजू शकता रेपची गँगरेपची केसमध्ये काय असतं. तर त्याच्यानंतर हे अशी मागणी करण्यात आली आहे की न्यायालयाने डायरेक्शन द्यावे सगळ्या मीडियाला, फेअर रिपोर्टिंग करा, वन साइडेड सप्रेस करून त्यांना मदत व्हावी आरोपींना अशी रिपोर्टिंग करणाऱ्यावरून कारवाई करा. आणि आम्हाला त्यांनी वडिलांनी सांगितलं आम्हाला प्रश्न नका विचारू, जे विचारायचं आमच्या वकिलांना विचारा. त्याच्यात ती बरीचशी मागणी केली आहे. त्याच्यानंतर जे आपले समीर वानखेडे साहेब होते, समीर वानखेडे साहेब हे इमानदारीने इन्व्हेस्टिगेशन करत होते. त्यांच्याकडे इन्व्हेस्टिगेशनमध्ये एवढे पुरावे मिळालेले आहेत, ते पुरावे आणि आमच्याकडचे पुरावे याच्या आधारावर मी एक जबाबदारीचं स्टेटमेंट करतोय. तुम्ही या केसमध्ये FIR आणि ट्रायल सोडा, आरोपींना फाशीची शिक्षा देण्या इतके पुरावे आमच्याकडे आहेत. तर यांनी सांगितलं काही पुरावे आम्ही देत आहोत, काही वेळ पडली तेव्हा देऊ, पण ह्यांच्या अगेन्स्टचे पुरावे मिळाले, इमानदारीने तपास केला, त्याचं बक्षीस म्हणून समीर वानखेडे साहेबांवर यांनी लोकांनी आरोप केले आणि त्यांच्याकडून तो NCBचा चार्ज काढून त्यांना महाराष्ट्राबाहेर बदली केली. परंतु आपल्या कॅटच्या न्यायालयाने ती बदली अवैध ठरवली, बेकायदेशीर ठरवली, बायस्ड अँड आर्बिटरी ठरवली आणि आता त्यांना परत मुंबईमध्ये पोस्टिंग दिली आहे. तर आमची विनंती आहे की एक SET कॉन्स्टिट्यूट करण्यात यावी, SIT नाही, स्पेशल इन्क्वायरी टीम. त्याच्यामध्ये समीर वानखेडे साहेब, CBIचा एक अधिकारी, NIAचा एक अधिकारी, EDचा अधिकारी आणि महाराष्ट्र पोलीसचा एक अधिकारी, असं मिळून एक टीम बनवा. IGच्या लेवलच्या वरचा अधिकारी ठेवा, कारण याच्यामध्ये या आरोपीमध्ये एक वरिष्ठ स्तरचा अधिकारी आहे, त्याचं नाव मी आज घेत नाही. त्याच्या संबंधित पुराव्यासहित 2-3 दिवसात आम्ही लवकर एक मोठी प्रेस कॉन्फरन्स करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना एकत्रच बोलवणार. आता म्हणजे असं एकेकाला आम्ही थकलो आम्ही सांगू जाऊ. तर ते हे जे आहे ते SET कॉन्स्टिट्यूट करण्यात यावी. आणि वानखेडे साहेबांना त्यांनी जे चांगलं कार्य केलं, तर वानखेडे साहेबांना हा हॅरेसमेंट होऊ नये, त्यांच्या ज्या इमानदारीच्या कर्तव्यनिष्ठ कामाचं ॲप्रिसिएशन कोर्टानं करावं. आणि तुमच्यापैकी ज्या मीडिया रिपोर्टरनी याआधी चांगले कामं केले, म्हणजे हे प्रकरण लावून धरलं, त्या सगळ्या रिपोर्टर्सला आदेशामध्ये ॲप्रिशिएट करा. कारण असंच एकदा झालं होतं BMW हिट अँड रन केसमध्ये की स्टिंग ऑपरेशन केलं होतं NDTVच्या पूनम अग्रवाल. तर सुप्रीम कोर्टाने त्यांना ॲप्रिशिएट केलं की येस, यू डन ए व्हेरी गुड जॉब, यू एक्सपोज धिस क्राईम. तर या केसमध्ये प्रकरण दाबण्याचा अधिकार हा दाबण्याचा प्रकार हा जो पोलिसांनी केला, परंतु त्यांच्या जे काही आरोपींच्या याला दबावाला बळी न पडता ऑनेस्टली ज्या पत्रकारांनी हे प्रकरण लावून धरलं फेअरली. आणि आमचं कधीच म्हणणं नसतं, मी आजही सांगतोय, FIR रजिस्टर करा, काही चुकीचं निघालं तर आमच्यावर कारवाई करा, खरं निघालं तर आरोपींना शिक्षा द्या. जे सकाळपासून घेऊन बसतात की हे राजकीय हेतूने प्रेरित आहे, हे आहे, त्यांना मला स्पष्ट सांगायचं आहे, असे आर्ग्युमेंट सुप्रीम कोर्टानं ओव्हररूल केले आहे. तुम्ही कोणीही नेटवर टाका, अमल कुमार सिंग 2020 सुप्रीम कोर्ट, हे एक नाही, असे 500 जजमेंट आहे.